आपण सांगतो एका बाजूला दरोडा एका बाजूला बरोडा. अहो पण त्यांना 45 वर्ष दिले, तुम्हीच आम्हाला सांगत होते तिसरा पर्याय द्या. आज तिसरा पर्याय एक उच्च शिक्षित आदिवासी नारी दिलेले जी शेतमजुराची मुलगी आहे, परंतु आज तुम्हाला ती महिला आहे म्हणून चालत नसेल काही पुढाऱ्यांना, ती एक चुकीची गोष्ट आहे. जन्माला यायला तुम्हाला पाहिजे, परंतु तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आज विधानसभेचा आमदार म्हणून महिला नसेल पाहिजे. तर या सगळ्या पुढाऱ्यांना मी खरं जाहीर सांगतो, माणसा असणारा तालुका आहे, त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही किती आलत्या पार्ट्या बदलल्या तरी सुद्धा इथला मतदार राजाचा माझ्यावर विश्वास आहे, जिजाऊवर विश्वास आहे, आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आपल्या शापूरकरांचे हात मजबूत करण्यासाठी रंजनाताईंच्या पाठीमागे ठामपणे उभा असेल एवढं जाहीरपणे सांगतो. अरे कधीतरी शिक्षण बघा, काहीतरी क्वालिटी बघाल का नाही. तुम्ही एखादी महिला आहे म्हणून ती महिला उमेदवार नको. अरे ती BA झाले, ती MSW झाले, तिला सामाजिक कामाची आवड आहे, ती जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले चांगल्या प्रकारे, एका केंद्राच्या राजकीय पक्षामध्ये चांगल्या प्रकारे पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे. अगदी दिवस रात्र मी तर परवा वाशिमला सांगितलं का धर्मवीर दिघे साहेबांची कमतरता या जिल्ह्याला जाणवते. मी 100% सांगतो का तशाच प्रकारचं आरोग्य असेल, पोलीस स्टेशन असेल, कोर्ट असेल, विविध शिक्षणाचा प्रश्न असेल, हे प्रश्न सोडवण्यासाठी रंजना रूपे काम करेल तेवढं मी नक्कीच सांगतो. मध्ये तीच परिस्थिती पदाधिकारी आपल्या घरातले बसवण्याचं काम केलं. आता या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आम जनतेला न्याय कधी मिळेल, आम जनता कधी मोठी होईल याबाबत साधा विचार तरी दोन्ही उमेदवारांनी केलेला आहे का. मला की होते त्यांचे आज रात्री अपरात्री 12-1 वाजता लोक त्यांचा प्रचार करायला फिरतात. अरे चोर फिरतात रात्री तुमच्यात हिंमत आहे तर फिरा, भरभरच्या उन्हामध्ये फिरा, लोकांना सांगा तुम्ही काय काम केले, काय दरोड्याने काम केले 20 वर्षात आणि काय बरोडाने काम केले 25 वर्षात. लोकांना दाखवा रोडमॅप. जिजाऊ छाती ठोकपणे सांगते 8 पोलीस भरती केंद्र, स्पर्धा परीक्षा वाटण्याला केले. इतकंच नाही, प्रत्येक गाव मेडिकल कॅम्प घेऊन तिथे निघालेला प्रत्येक रुग्णाला बरं करण्याचं काम केलंय. इतकंच नाही, दिव्यांगाची शाळा करून दिव्यांगांनाही नोकरी देण्याचं काम केलंय. जवळजवळ प्रशासनामध्ये 12,000हून अधिक विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. आम्ही आमच्या मुलांना नोकऱ्या नाही दिल्या, भाच्यांना नोकऱ्या नाही दिल्या, भाच्यांना नाही दिल्या, बहिणीला नाही दिल्या, किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला नोकऱ्या दिल्या. गोर गरीब माणसा, अगदी आई वडील नसलेला स्वप्नील माने सारखा तरुण धडपडीला येतो, त्याला UPSC करायची असते, त्यालाही UPSC करून एक IPS ऑफिसर म्हणून दलित समाजाचा मुलगा पश्चिम बंगालला नोकरी करतो. हे काम जिजाऊचं आहे. हा साला एक तो वेळ आहे तो काहीतरी आदिवासींच्या विरोधात दिलेश सामने सांगतो. अरे साल्या तू तर तुझ्या घरात तुझी DNA करायला पाहिजे, तू नक्की आदिवासी आहे की नाही. निलेश सामने तर मोहिनी भानमल सारखी एक आदिवासी तरुणी जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना 19व्या वर्षी विधवा होते. त्या मुलीला, लोकांच्या धुनी भांडी करणाऱ्या मुलीला जिजाऊच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात तिला अभ्यास करण्याचे पैसे देऊन आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर काम करते. हे जिजाऊचं काम आहे. काय तुम्ही जाती भेटीचा करताय. निलेश सामने काय कुठल्या माणसाची जात विचारत नाही, धर्म विचारत नाही. धर्म जाती विचार आहे हे तुमच्या राजकारणी लोकांचं काम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाद लावत काय. पण तो जाहीरपणे सांगतोय तर मी ज्या समाजात आहे, कुणबी समाजात, हा 98% समाज माझ्या बरोबर आहे हे तुम्हाला जाहीरपणे सांगतोय. आणि मला अभिमान आहे माझ्या जातीचा, परंतु मी दुसऱ्या समाजावर अन्याय नाही करत. मी आगरी आमचेच आहेत, आदिवासी आमचेच आहेत, बौद्धही आमचेच आणि मुस्लिम बांधवही आमचे. उगाच आम्हाला जातीपातीमध्ये अडकवून तुम्ही स्वतःचा पोट भरण्याचा किंवा समाजामध्ये दुधास परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. आहे मी ज्या जातीचे, मी ज्या समाजाचा आहे त्याचा मला अभिमान आहे. त्याच्यासाठी मी 2 पाऊल पुढे चालणार नाही, कारण तो समाज माझ्या बरोबर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होता. परंतु मी कधी कुठल्या विद्यार्थ्याला विचारलं जव्हारच्या अशाच मुली लग्न करून द्यायला लागतात, आई वडील 12वी नंतर म्हणून पळून घरपोलीला येतात, 6 महिन्यानंतर पोलीसची वर्दी घेऊन जातात. हे काम जिजाऊचं आहे. जिजाऊने पेशा काय कुठल्या धर्माविरुद्ध, कुठल्या जातीविरुद्ध कधीही अवाक्षर काढलेले की कुठल्याही कोर्टा कुठल्याही गोष्टी केलेल्या आहे. मी तर पालघरच्या सभेमध्ये जाहीर आवाहन केलं होतं, असं एक पुरावा दाखवा. हे हरामखोर ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतला आलेला उपाध्यक्ष कार्यालयातून दिलेलं नावे तर दाखवतात. बघा निलेश सामने याचिका टाकले. अरे लेखानो, तुम्ही समाजाला शिक्षण दिलं असतं तर आज तो समाज अज्ञानी झाला नसता. तुमच्या गांडीवर लाच त्यांनी 30 वर्षापूर्वीच मारली असती, परंतु तुम्ही समाजाला अंधारात ठेवलेले.
अशिक्षित ठेवलेले, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी मात्र आटापिटा करताय, परंतु समाजातला गोरगरिबाचा मुलगा कधी शिकेल? काय केलंय तुम्ही? आदिवासी समाजासाठी आदिवासी समाजात जन्माला घेता तुम्ही. ठाकूर समाजाचे पीठ अनेक ठाकूरवाड्यांवर गेले, प्यायला पाणी नाही, रोजगार नाही, शिक्षणाचा समस्या आहे. काय शरम वाटत नाही तुम्हाला? ज्या समाजात तुम्ही जन्माला घेतलाय, ज्या समाजाचा सर्वाधिक जास्त मताधिक्य या मतदारसंघामध्ये, त्याच्यासाठी तुम्ही काय केले ते दाखवा. तुम्ही बरोबरांनी बरोबरांचा मुलगा सभापती केला जिल्हा, त्यांनी दाखवायचा कुठल्या ठाकूर समाजाचा मुलगा सभापती केला का जिल्हा परिषद सदस्य केला, तर दरोडा साहेबांनी दाखवायचं कुठले पदाधिकारी केले. तुम्ही वेळ आली तर तुम्ही तुमच्या समाजाला सांगायचं, बघा बघा आम्ही ठाकूर आहे, मला मतदान करा. आणि पण तुम्ही समाजासाठी काय केलंय दाखवा. एखादी शाळा बांधली का समाजासाठी? निलेश सावळेंच्या 8 सीबीएसई शाळा उघडण्यात, या शहापूर तालुक्यात मागतील तेवढ्या सीबीएसई शाळा देईल. अगदी खैडी कसारा विभागात येईल, किनवली विभागात येईल आणि डोलका विभागात येईल आणि वाशिम विभागात येईल. अनेक लोक आमची फितूर करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु मी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण अभ्यास केलेला गेल्या 2-3 महिने 4 जूनच्या पराभवानंतर. आणि मी ठरवलेलं का आता पूर्वीसारखा सामना नाही, तर मला माझी ओळख कमी असेल तालुक्याला, परंतु मी सांगतोय की जर मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे, जे राजमाता जिजाऊच्या नावाने संस्था चालवत आहे, तर मी जाहीरपणे सांगतोय तर आपल्यातील जे फितूर असतील त्यांना 100% शिक्षा होईल यावेळेस, अशी प्रकारची व्यवस्था मी करेन. विरोध असेल तर विरोधक चालतील आम्हाला, परंतु आपल्यातील फितूर जे असतील त्यांनी आजच आपल्याला रामराम करावा. आम्ही आमच्या पद्धतीने रंजनाताईंना निवडून आणण्यासाठी 100% प्रयत्न करू आणि कमीत कमी 50,000 मताधिक्याने निवडून आणू, हा विश्वास आपल्याला सर्वांना देतोय. शहापूरकरांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये हा निलेश शहापूरचा तुमचा मुलगा, एक शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या बरोबर असेल, हा जाहीरपणे आपल्याला मी आवाहन करतो. पुन्हा एकदा सांगतो, शहापूरच्या मायमाऊल्यांना, वडीलधारी मंडळांना, युवकांना, हे साले आता उद्यापासून राजकारण करतील, एक तर पैसे टाकायला सुरुवात करतील, जे तुमचेच पैसे कमावलेले हे सर्व पैसे घ्या. परंतु जसं बोलतात ना, हा कोणाचा पण मटण डाबा शिलाई मशीनचा बटन, त्याप्रमाणे तुम्ही काम करा. मतदार राजा जागा हो, शिलाई जागा हो. आता ही जी दरोडा बरोडाची फाटलेली गोधडी गोधडी फिरण्यासाठी आपण रंजनाताईच्या रूपाने विकासाची गोधडी आपण या तालुक्याला देऊ आणि या तालुक्याचा कसा विकास करायचा, आपल्याला 35 सेक्शनचे विषय असेल, विविध विषय असेल, ते मार्गी लावू, हा आपल्याला विश्वास देतो. एका बाजूला बारामती सारखा शिक्षण आणि इंडस्ट्री इथे आणली जाईल आणि त्याचप्रमाणे शेतीसाठी बारमाही पाण्याची व्यवस्था केली जाईल, हा आपल्याला सगळ्यांना शब्द देतो आणि थांबतो. अनेक